नाही. त्याच्यामुळे मुंबईसाठी मोठ्या घोषणा झाल्या. पहिली मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबईत आता पालघर घोषित केलेली आहे. पालघर हा आदिवासींचा बालेकिल्ला आहे. आदिवासी जंगलात राहतात. जल, जमीन, माती त्यांचा अधिकार आहे आणि आदिवासींचं पालघर हे हिसकावून घेण्यासाठी आता चौथी मुंबईची घोषणा करण्यात आलेली आहे. खेळांच्या संदर्भात आराखडा त्या ठिकाणी निर्माण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं. पण याच्यामध्ये आदिवासींची शेती असेल, आदिवासींचे डोंगर असतील, आदिवासींचे झाडं असतील, आदिवासींचं पाणी असेल, आदिवासींची माती असेल, याची सुरक्षितता यावर कसलाही शब्द काढलेला नाही. एकंदरीत भांडवलदारांच्या घशात आदिवासींचं साम्राज्य घालण्याचं ही चौथी मुंबई म्हणजे एक षडयंत्र आहे. भांडवलदारांना लायसन देणारी ही चौथी मुंबई आहे की घुसा. तर यावरती स्पष्टता आली पाहिजे. त्या भागातील कुपोषणावरती सरकार बोलत नाही. पालघर भागामध्ये असलेल्या आदिवासींच्या त्या ठिकाणच्या सबलीकरणाबद्दल बोलत नाही. पालघरच्या भागात असलेले पर्यटन स्थळाच्या संवर्धनाबद्दल बोलत नाही. पालघरचा आदिवासी पुढे यावा यासाठी कोणतीही योजना राबवली जात नाही. पालघरच्या बातम्या येतात की कुपोषण मध्ये लेकरं मेले, याच्यावरती कसलाही तोडगा यांच्याकडे नाही. पण पालघर चौथी मुंबई करायची कुणासाठी? भांडवलदारांसाठी का? असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला.